विद्यार्थी मित्रांनो, मी तेजस गायधनी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा आत्ता 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या परीक्षेमध्ये बॅकलॉग स्टुडंट तर आहेतच, सोबतच जे DC झालेले विद्यार्थी आहेत त्यांचीसुद्धा परीक्षा होत आहे. आणि सोबतच 12 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी पेपर देऊ शकले नाही, काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही वैध कारणामुळे पेपर देऊ शकले नाही. अशा विद्यार्थ्यांची परीक्षासुद्धा आत्ता 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या परीक्षेच्या अगोदर एक मॉक टेस्ट घेण्यात येत आहे आणि ही मॉक टेस्ट आत्ता म्हणजे आज 17 नोव्हेंबरपासून सुरू झालेली आहे. पुढील 2-3 दिवस म्हणजेच 19 नोव्हेंबरपर्यंत ही मॉक टेस्ट चालणार आहे. तर या मॉक टेस्टच्या संदर्भामध्ये काही सूचना असतील किंवा परीक्षेच्या संदर्भामधील काही सूचना आहेत, या सूचनांच्या संदर्भामधील आजचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओच्या संदर्भामध्ये पहिली स्लाइड बघा. या स्लाइडमध्ये काय सांगितलेलं आहे, 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या संदर्भामधील सूचना. नंबर फर्स्ट, 17 नोव्हेंबरपासून मॉक टेस्टला सुरुवात झालेली आहे, म्हणजे आजपासून मॉक टेस्टला सुरुवात झालेली आहे या परीक्षेच्या अगोदर. त्याच्यानंतर आहे मॉक टेस्ट देणे हे सर्वांकरिता अनिवार्य आहे. म्हणजे जे एक्झाम देणार आहेत, जे 20 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला जे देऊ शकतात किंवा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांकरिता मॉक टेस्ट ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षेच्या दरम्यान कोणतीही अडचण येऊ नये याकरिता मॉक टेस्ट देणे अनिवार्य आहे. आणि ही मॉक टेस्ट का बरं? कारण की ऑनलाईन एक्झामच्या संदर्भामध्ये तुम्हाला ही मॉक टेस्ट देणे आवश्यक आहे. कारण की ऑनलाईन करताना जेव्हा आपण लॉग इन करतो त्या संदर्भामधील काही अडचणी येत असतात, त्या अडचणी तुम्हाला अगोदरच कळून जातात. या मॉक टेस्टच्या संदर्भामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला एक कंपल्सरी पेपर आहे. मग तुम्ही कोणत्या पण फॅकल्टीचे असू द्या, तुम्हाला पेपर हा सारखाच येणार आहे सगळ्यांकरिता. आणि तुम्हाला 5 मिनिटामध्ये 10 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत या मॉक टेस्टमध्ये. परंतु पेपरच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर पेपर हे 50 क्वेश्चनचा पेपर राहणार आहे आणि 50 क्वेश्चनच्या पेपरकरिता तुम्हाला 75 मिनिटं राहणार आहेत. माझा एक जुना व्हिडिओ आहे जो तुम्हाला 12 ऑक्टोबरच्या परीक्षेसंदर्भामध्ये ज्या परीक्षेच्या संदर्भामधील जे ज्या सूचना दिलेल्या होत्या त्याच सूचना या परीक्षेच्या संदर्भामध्ये तीच हेल्पलाईन म्हणजे तीच तुमची लिंकसुद्धा राहणार आहे, एक्झाम लिंक. त्या एक्झाम लिंकनुसारच तुमचा पेपर होणार आहे. आणि ज्या पद्धतीने फायनलच्या स्टुडंट्सनी ज्या पद्धतीने पेपर सॉल्व केला त्याच पद्धतीने तुम्हाला पण सॉल्व करायचं आहे. बॅकलॉगच्या स्टुडंटनासुद्धा तोच सॉफ्टवेअर राहणार आहे, त्याच पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर अजून त्याच्या संदर्भामधील माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या जे अंतिम वर्षातील जे विद्यार्थी आहेत ज्याने पेपर सॉल्व केलेला आहे या अगोदर, त्यांना विचारू शकता. त्यांचा एक्सपिरियन्स तुम्ही विचारू शकता. कशा पद्धतीने पेपर सॉल्व करायचा त्यांना विचारू शकता. ठीक आहे. पुढे सांगितलेलं आहे मॉक टेस्ट देण्याकरिता आवश्यक लिंक, युजर ID आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवर SMS ने पाठवला जाईल. म्हणजे जो तुमचा मोबाईल क्रमांक विद्यापीठाला पाठवण्यात आलेला आहे, म्हणजे जे कॉलेजने पाठवलेला होता, कॉलेजला एक इंटिमेशन देण्यात आली होती की 5 नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठाला सर्व का म्हणून आपण त्याला मोबाईल नंबर आणि तुमची ईमेल ID कॉलेजने विद्यापीठाला पुरवलेली आहे. तर त्या विद्यापीठाला पुरवण्यात आलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मॉक टेस्टच्या संदर्भामध्ये लिंक येईल, पासवर्ड येईल, युजर ID येईल. ठीक आहे. युजर ID तुमचाच PRN नंबर राहणार आहे आणि पासवर्ड तुमचाच मोबाईल क्रमांक राहणार आहे, जो 12 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये ज्या प्रकारे होता त्याच प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतर सांगितलं आहे कॉलेजने विद्यापीठाला पाठवलेला मोबाईल क्रमांक जरी तुमच्याजवळ नसेल किंवा हरवलेला असेल तरी तो मोबाईल क्रमांक तुम्ही पासवर्ड म्हणून वापर करू शकता. तुमच्याजवळ जर मोबाईल क्रमांक नसेल तरी पण तुम्ही तो वापर करू शकता. तुम्हाला जर लक्षात असेल, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही तो पासवर्ड म्हणून वापरू शकता. ठीक आहे. परीक्षेची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती लिंक अशा प्रकारे असेल, लिंक खाली दिलेली आहे. युजर ID म्हणून तुम्ही तुमचा 16 अंकी PRN क्रमांक वापरा. त्याच्यानंतर पासवर्ड म्हणून कॉलेजने विद्यापीठाला पाठवलेला तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक असेल. आणि मॉक टेस्ट पुढील 2 दिवस सुरू राहणार आहे. ठीक आहे. 17 आणि 18-19 या 2 दिवसापर्यंत तुम्हाला मॉक टेस्ट देता येईल. त्याच्यानंतर जो विद्यापीठाने
एक अधिसूचना जी जारी केलेली होती ती अधिसूचना बघा. त्या अधिसूचनेमध्ये काय काय सांगितलेलं आहे. गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील सर्व प्राचार्य व संबंधित विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये अंतर्भूत आहेत व उन्हाळी 2020ची परीक्षा देणार आहेत, तसेच काही तांत्रिक कारणामुळे जे विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाही, अशा विद्यार्थ्यांना पुनश्च परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येत आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक 20 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ऑनलाईन MCQ पद्धतीने घेण्यात येत आहे. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान काही समस्या उद्भवल्यास किंवा परीक्षेसंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित अभ्यासक्रमाच्या खालील नावासमोर दर्शविण्यात आलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर परीक्षा कालावधीत संपर्क साधावा. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही अधिसूचना आहे. या अधिसूचनेमध्ये पुढे सांगण्यात आलेलं आहे, सदर सर्व विद्यार्थ्यांना उन्हाळी 2020च्या परीक्षेची पूर्वतयारी म्हणून 17 नोव्हेंबर 2020 पासून मॉक टेस्ट परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेची लिंक, ID आणि पासवर्ड प्रत्येक विद्यार्थ्याला SMS द्वारे विद्यालयाने पुरवलेल्या भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देणे अनिवार्य आहे, जेणेकरून प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान अडचण येणार नाही. परीक्षेची लिंक दिलेली आहे. यूजर ID तुमचा 16 डिजिट PRN नंबर जो स्टुडंटचा PRN नंबर आहे तो राहणार आहे. PRN नंबर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमची जी जुनी मार्कशीट असेल, फर्स्ट सेमची असेल मार्कशीट, किंवा जी तुम्ही फेल झालेली जी तुमची मार्कशीट असेल, त्या फेल झालेल्या मार्कशीटवर PRN क्रमांक 16 अंकी PRN नंबर आहे, तो PRN नंबर तुमचा ID असेल आणि यूजर ID असेल, आणि पासवर्ड म्हणून तुम्ही तुमचा मोबाईल क्रमांक तुम्ही तुमचं फॉर्म भरताना कॉलेजला दिले असेल किंवा कॉलेजला जर तुम्ही प्रोव्हाइड केलेले जे काही का म्हणू आपण त्याला मोबाईल क्रमांक असेल, तो मोबाईल क्रमांक तुमचा पासवर्ड म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि संपर्क व मदतीकरिता काही भ्रमणध्वनी क्रमांक आहे, हेल्पलाईन नंबर आहेत. जर तुम्हाला काही अडचणी जर आल्या असतील तर तुम्ही अडचणींकरिता खालील मदत केंद्रावर तुम्ही मदत मागू शकता. इथे सांगितलेलं आहे BSW, BFW आणि MPhil MLib विद्यार्थ्यांकरिता संपर्क साधायचा आहे. कुमारी बबिता M दुपारे मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 8830386675. त्याच्यानंतर वाणिज्य शाखा च्या संदर्भामधील मदतीकरिता भ्रमणध्वनी क्रमांक आहे कुमारी विजयालक्ष्मी परचाके 9730889247. त्याच्यानंतर BA च्या स्टुडंटकरिता हेल्पलाईन नंबर आहे कुमारी सोनाली भास्करवार यांचं 8830500799. BSCच्या संदर्भामध्ये हेल्पलाईन नंबर आहे कुमारी माधुरी परसे 7972690115. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग B.Pharm आणि विधीच्या संदर्भामधील हेल्पलाईन नंबर आहे कुमारी निलिमा नरोले यांचा नंबर आहे 9441082213. शिक्षणशास्त्राच्या संदर्भामध्ये तुम्हाला हेल्पलाईन नंबर आहे कुमारी प्रगती दुपारे, तुम्हाला मदत करतील 9767047588. MSc करिता वैशाली कोटनाके क्रमांक आहे 9422778838. आणि MA MLib MFD MSW याकरिता आहे कुमारी शाहिना पठाण 9401124678. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. मी त्यावर नक्की प्रतिसाद देणार. थँक्यू.